पिंपळवाडी या गावामध्ये देवाभाऊ कृषी माऊली सोहळा कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमास उपस्थित बीड जिल्ह्याच्या प्रभारी ॲडव्होकेट संध्याताई राजपूत, तसेच या पिंपळवाडी गावच्या आदरणीय सरपंच शोभाताई बाबासाहेब बैलवाळ, तसेच भारतीय जनता पार्टीच्या भटक्या विमुक्त प्रदेश उपाध्यक्ष भाग्यश्रीताई ढाकणे या कार्यक्रम सोहळ्याला सुरुवात झाली असे तुम्हाला सांगते। आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ॲडव्होकेट भाग्यश्रीताई ढाकणे। संध्याताई यांचा सन्मान सोहळा होत आहे। धन्यवाद। हॅलो, आज देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे कृषी मेळावा घेतोय। भारतीय जनता पार्टीने आणि देवाभाऊनी नरेंद्र मोदी साहेबांनी महिलांकरता जे उपक्रम राबवले ते उपक्रम आजपर्यंत कोणत्याच सरकार राबवलेले नाहीयेत। तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचतोय, आम्ही बॅटरी घेऊन पोहोचतोय, आम्ही तुम्हाला विडा घेऊन पोहोचतोय, आम्ही खुरप घेऊन पोहोचतोय। काय काय आमच्या महिलांना खुरप माहित नसेल, पण ते खुरप आम्हाला माहित पडतंय आणि ते तुमच्यापर्यंत आम्ही आणून देतोय। आणि महिलांपर्यंत महिला पोहोचतायत पूर्ण, आणि महिला आघाडी ही सक्षमतेने तुमच्यापर्यंत पोहोचतीये। म्हणजे हे उपक्रम कसा माहितीये का, आम्हाला तुमच्यापर्यंत जोडण्याचा एक प्रकार संपर्क आहे, त्या आम्ही राबवायचा प्रयत्न करूयात। महिलांकरता किती योजना काढल्यात मोदीजींनी, लाडकी बहीण योजना सर्वात जास्त काढलेली आहे। किती महिलांना त्याचा लाभ भेटतो तुम्ही विचार करा। आपला स्वतःचा भाऊ सुद्धा असो, कसा नवरा असतो, आपण सुद्धा कोणाची नणद आहे, कोणाची भाऊज आहे, आपण कोणी कोणाला 1,500 रुपये वर्षाचे पण देत नाहीत की तुम्ही दिवाळीला इथे या, की तुम्ही रक्षाबंधनला इथे या, 1,500 रुपये घ्या, साडी चोळून नेसून जा, असं कोणी करतं का? नाही करत। पण नरेंद्र मोदीजींनी आणि देवाभाऊनी करून दाखवलेलं आहे। सर्वात पहिली ही योजना भारतीय जनता पार्टीने मध्य प्रदेशमध्ये सुरू केली होती। आपल्यापर्यंत प्रत्येक महिलाच्या अकाउंटला 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पडतायत ना, आनंद वाटतो ना, अभिमान वाटतो की मला 1,500 रुपये आलेत, माझ्या हक्काचे आलेत। आणि एमपी मध्ये ताई जेव्हा प्रभारी होत्या तेव्हा मध्य प्रदेशमधून पंकजताईंनी तो प्रस्ताव मांडला आणि ती योजना पास केली। पण तुम्हाला हे पण आनंद वाटतंय की देवाभाऊ एक अभिमानाने एक सक्षम मुख्यमंत्री म्हणून महिलांच्या पाठीमागे उभे आहेत। क्राईम कोणता घडला, काही झालं तर अन्यायाला वाचा फुटणारे आपले देवाभाऊ आहेत आणि आपले पंकजताई आहेत। म्हणून आपल्या महिलांना मी एवढी विनंती करू शकते की देवाभाऊंना भरपूर आशीर्वाद द्या, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या, आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत। तुमच्या पूर्ण सुखात दुःखामध्ये आमची भारतीय जनता पार्टी केव्हा पण महिलांसोबत आहेत, मुलींसोबत आहेत। आणि भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, पंकजताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, पंकजताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय, भारत माता की जय। महिला आघाडीचा, महिला आघाडीचा, एकच चर्चा, महिला मोर्चा, एकच चर्चा, महिला मोर्चा। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। मोदी साहेब आगे बढ़ो, देवाभाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, देवाभाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बस, जय हिंद, जय घरामध्ये घेऊ नका, एकच घ्या, एकच घ्या। आईसाठी तुम्ही काय करा, ज्यांनी घेतलं ते उभं राहा, ते फोटो घेऊ सगळे। लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, देवा भाऊ, देवा
पंकजताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, पंकजताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, प्रीतम ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, मोदी जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। हर हर मोदी, घर घर मोदी, हर हर मोदी, घर घर मोदी। भारत माता की जय, भारत माता की जय। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की मोठ्याने म्हणायचे सगळ्यांनी, भारत माता की वंदे वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता विजय असो. बस बस भेटायला का तेवढी पोरात करून बघून घेतलं. आता किती